नमस्कार शेतकरी बांधवांनो. सध्या आज आपल्या बागेमध्ये रोटरायचं काम चालू आहे. बागेमध्ये खूप पाऊस पडल्यापासून गवत भरपूर झालं होतं. मग थोडी बागेमधली स्वच्छता करण्यासाठी काम चालू आहे. नंतर आपण ब्रश कटर पण मारून घेणार आहे. मित्रांनो, ह्या वर्षी डाळिंबाला भरपूर त्रास झाला पावसामुळे. खचून जाऊ नका मित्रांनो. अपयशही येतं, पण अपयशाच्या पाठीमागं यशही मिळतं आपल्याला. हे आपलं काम करत राहायचं. थोडं अपयश येईल, कधी यशही चांगलं येईल. अपयशाच्या बरेच शेतकरी अपयश आले की खचून जातात. त्यांना एकच सांगणं आहे, खचून जाऊ नका मित्रांनो. सातत्यानं काम करा. आपल्या कोणत्या गोष्टी चुकत आहेत त्याच्यावर पण काम करा. बऱ्याच वेळेला आता तेल्या येतो आहे. तेल्या आल्यानंतर बरेच शेतकरी मार्केटमध्ये कंपन्या भरपूर आहेत. त्या हे मारू का ते मारू, ते मारू का हे मारू करण्यामध्ये झाडं विकनेसमध्ये जातात. तेल्या काय थांबत नाही. तेल्यावर औषधही नाही. तेल्यावर सातत्यानं तुम्ही रेस्ट पिरियडमध्ये जर काम केलं तरच तेल्या हा आटोक्यात येतो आहे. बऱ्याच गोष्टी आहेत तेल्या संदर्भातल्या. जे आता आपण माल उतरल्यानंतर जे काम करणार आहे त्याचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला छाटणीपासून ते कुठल्या अवस्थेमध्ये काय करावं लागते, तेल्या कशा प्रकारे कंट्रोल होतो आहे. मी पण तेल्यावर भरपूर संघर्ष केला. 4-5 वर्ष तेल्या काय कंट्रोल झाला नाही. पण मागच्या वर्षी आम्ही थोडा प्रयोग केल्यानंतर 70 ते 80% तेल्यावर कंट्रोल झाला. कारण मार्केटमध्ये कुठलं औषध काम करू शकत नाही तेल्यावर. आपण स्वतः काम केलं तरच तेल्या कंट्रोल होऊ शकतो. ह्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. ह्या वर्षी सर्वांना शेतकऱ्यांना त्रास झाला. निसर्ग ह्या वर्षी कोपला होता. असू द्या, थोडा अपयश आले, यश नक्कीच मिळेल. खचून जायचं नाही. आपण शेतकरी मित्र आहोत. एकमेकास सहाय्य करू. शेतकरी राजा.